आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। लक्ष्मण हाके भाजपचा माणूस, आरक्षणासाठी सत्तेमध्ये असूनही छगन भुजबळ फिरतायत, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। पडळकरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ, जयंत पाटलांवरील टीका अश्लाघ्य आणि संतापजनक। जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांची पडळकरांवर टीका। पडळकर हे फडणवीसांनी सांभाळलेला राजकारणामधला साप, आरएसएसला पडळकरांची लाज वाटते की अभिमान हे सांगावं, प्रशांत जगताप यांची गोपीचंद पडळकरांवर टीका। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर चुकले, गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी, पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांची मागणी। गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका, जयंत पाटील समर्थकांचा आज जतमध्ये पडळकर यांच्या विरोधात मोर्चा, जयंत पाटील समर्थकांकडून पडळकरांना सांगलीमध्ये येण्याचं आव्हान। छत्रपती संभाजीनगरमध्ये पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सिडको पोलीस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या, पडळकरांनी जयंत पाटलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात आंदोलन, पोलिसांनी अर्ज स्वीकारल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथमध्ये दाखल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। अंबरनाथमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी, राज ठाकरेंच्या दौऱ्याआधी मनसे आणि ठाकरेंची सेनेचे एकत्र बॅनर, बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो। नाशिकमध्ये बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो, यंदा दसरा मेळावा एकत्रित व्हावा कार्यकर्त्यांची अपेक्षा, दोन्ही नेत्यांकडून अद्याप याबाबत अधिकृत भूमिका जाहीर नाही।